मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. संसदेमध्ये दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली आहे. मंत्र्यांच्या वर्तनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. मुख्यमंत्री फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत. संजय राऊत यांची टीका. महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलंय, राऊतांचा टोला. 8 मंत्र्यांची विकेट पडणार, दैनिक सामनामधून भाकीत. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हिट लिस्टवर असल्याचा सामनामधून उल्लेख. योगेश कदम, नरहरी झिरवाळ यांचेही मुख्यमंत्री राजीनामे घेणार, सामनामधून दावा. नितेश राणे, जयकुमार गोरेंसह भरत गोगावले, दादा भुसे सुद्धा हिट लिस्टवरती असल्याचं सामनामधून भाकीत. सुधीर मुनगंटीवारांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाण्याचं सामनामधून भाकीत. राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा दैनिक सामनामधून व्यक्त करण्यात आली. पक्ष आपल्याला जी जबाबदारी देणार ती पार पाडायला तयार आहोत, राहुल नार्वेकर यांची मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांवरती प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात कुठलीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रिमंडळाबद्दलचा निर्णय केंद्रस्तरावरती होतो, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये अमित शहांकडे, त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी आता शहांकडे, संजय राऊत यांचं वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवत यांचं कार्य जर अमान्य असेल तर नितेश राणे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, संजय राऊत यांची टीका. राज्यामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, त्या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले, संजय राऊत यांचा शिंदे पितापुत्रांवरती आरोप. पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे. अजितदादांसारखी कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का, आमदार रोहित पवार यांची एक्सपोस्ट. धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात येऊ नये अशी विनंती फडणवीसांना करणार, अंजली दमानी यांचं वक्तव्य. तसंच त्यांना अद्यापही क्लीन चिट न मिळाल्यामुळे संधी न देण्याची दमानी यांची मागणी. एक सविस्तर बातमी बघूयात. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवरती आहेत अशी चर्चा होतीये. गोरंट्याल हे भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात आहेत अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नंतर पराभवाच्या नंतर गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात उघडपणे भूमिका व्यक्त केली होती, नाराजी सुद्धा वारंवार बोलून दाखवली होती आणि आता नव्याने त्यांच्या भाजपमधल्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. आपल्या शेरो शायरीमधून भाजप प्रवेशाचे संकेत देत आता माघार नाही, लवकरच पेढे देणार अशी भूमिका सुद्धा गोरंट्याल यांनी घेतली आहे. आईना बनने का हर्जाना मुझे भरना है, मुझे आईना बनने का हर्जाना भरना है मुझे. अरे कब का टूट चुका था, अब बस बिखरना है मुझे. क्या बताऊं ऐ सादे दिल और कितने इम्तिहान देना है मुझे. या शायरीचा एवढा तर अर्थ मला कळतो की तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, कारण की तुम्ही खूप तुटलात या मधल्या काळामध्ये. विधानसभेच्या पराभवानंतर काही अशी काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या ज्याच्याकडून पक्षानं कुठेतरी मदत करायला हवी होती, भावना तुमच्या मनामध्ये होती, ती दिसली खदखद आम्हाला. तुम्हारे हजारों सवालों से मेरी एक खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करती है. हे राज कधीच उघडणार नाहीत का? लवकरच पेढे तुम्हाला भेटणार आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकमध्ये रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जम्बो प्रवेश सोहळा. ठाकरे सेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या आमदारांसोबत आज रात्री बैठक आहे. कोकण विभागामधल्या भाजप आमदारांच्या सोबत रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन. भाजप आमदारांच्या तक्रारी आणि मागण्या सुद्धा मुख्यमंत्री ऐकून घेतील. मुंबई पोलिसांची सामाजिक सुरक्षा ब्रँच ही बंद होणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचा निर्णय. तत्कालीन एसीपी वसंत ढोबळेंमुळे प्रसिद्ध झाली होती ही ब्रँच. महादेव मुंडे यांच्या हत्येमधील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको. महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख हे सहभागी होणार आहेत. कान्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले. महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या रास्ता रोकोमध्ये धनंजय देशमुख सुद्धा सहभागी. परळी अंबाजोगाई महामार्गावरती ग्रामस्थांचा रास्ता रोको.
सचिन खरात यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली आहे. 21 महिने उलटून सुद्धा जर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसेल तर प्रशासन काय करतंय असा संतप्त सवाल सुद्धा खरात यांनी विचारला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी 29 जुलैला सुनावणी. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आहे. खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या वेळेला वापरण्यात आलेले 2 ईव्हीएम मशीन याची पडताळणी सध्या थांबवण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा पडताळणीच्या प्रक्रियेवरती आक्षेप होता. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांची बिनविरोधपणे निवड. दरेकरांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरून धनंजय मुंडे यांना वगळलं. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा पवईला फटका. बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीमधल्या घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं आहे. अगदी आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्रामध्ये लाटा उसळताना दिसतात. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नये असं पालिकेनं आवाहन केलं आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून वाहणाऱ्या दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. तुलसी तलावामधून दहिसर नदीमध्ये मगर येण्याची सुद्धा शक्यता आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस. अंधेरीच्या मरोळमधल्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर मुंबईसोबतच ठाण्यामध्ये सुद्धा दमदार पावसाची हजेरी. काही भागामध्ये पाणी साचायला इथे सुद्धा सुरुवात झालेली आहे. मुंबईमधल्या जोगेश्वरी परिसरामध्ये सुद्धा पावसाने जोरदारपणे हजेरी लावलेली होती आणि या सगळ्या भागामध्ये सुद्धा काहीशी वाहतूक कोंडी झाली तर सखल भागामध्ये पाणी साचलं. मुंबईमधल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय आणि या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होतीये तर अपघात होण्याची सुद्धा भीती आहे. मंत्रालयामधल्या जीर्ण झालेल्या सिलिंगचा भाग काढला. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील भिजलेल्या स्लॅबची पडण्याच्या आधीच खबरदारी घेण्यात आली आहे. विरार पूर्व इथल्या फुलपाडा परिसरामधल्या महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये गटराचं पाणी गेलेलं आहे. तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी आता संताप व्यक्त केला. नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार. पावसामुळे नेरूळ इथे सायन पनवेल मार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली. ठाणे एसी लोकलमध्ये गळती झालेली दिसली. प्रवाशांना अगदी छत्री उघडून या लोकलमधून प्रवास करावा लागलाय. ठाण्यामध्ये पावसाची मुसळधारपणे हजेरी. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली तर ठाणे महानगरपालिकेची टीम या मुसळधार पावसामुळे सध्या अलर्ट मोडवरती आहे. मुंबई ठाण्याच्या नंतर आता पुण्यामध्ये सुद्धा पावसानं चांगला जोर धरला. धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. महाड शहरासह आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मुलचेरा तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी तर भामरागड पर्लकोटा नदी पुलावरती पाणी. 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैनगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजच्या 7 गेटमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडाऱ्यामधल्या वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतीये. गोसेखुर्द धरणाच्या सुद्धा जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे ते नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गामध्ये सध्या वाढ करण्यात आली.